हॅलो नमस्कार. सारिकाच लाईफस्टाईलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. अनेकांच्या मनात प्रश्न असतो, त्रिपिंडी श्राद्ध म्हणजे नेमकं काय, ते का केले जाते, त्याचा इतिहास आणि धार्मिक महत्त्व काय आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिपिंडी श्राद्धाची संपूर्ण माहिती सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. आणि हो, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर आपण बघू त्रिपिंडी श्राद्ध म्हणजे काय. त्रिपिंडी श्राद्ध हे एक काम्य श्राद्ध मानले जाते. शास्त्रानुसार सतत 3 वर्ष पितरांचे श्राद्ध झाले नाही किंवा काही कारणाने श्राद्ध कर्म अपूर्ण राहिले तर अशा अतृप्त जीवांच्या सद्गतीसाठी त्रिपिंडी श्राद्ध करण्याची परंपरा सांगितली आहे. अमावस्या ही पितरांची तिथी मानली जाते, त्यामुळे या दिवशी त्रिपिंडी श्राद्ध करणे शुभ समजले जाते. मात्र नवरात्र काळात आणि भाद्रपद कृष्ण पक्षातील आपल्या पितृतिथीच्या दिवशी हा विधी करण्याचे टाळावे. त्रिपिंडी श्राद्धामागील तत्व. शास्त्रानुसार तमोगुणी, रजोगुणी आणि सत्वगुणी अशा 3 प्रकारच्या प्रेतयोनींचा उल्लेख आढळतो. या तिन्ही प्रकारच्या अतृप्त जीवांच्या तृप्तीसाठी आणि त्यांच्या सद्गतीसाठी त्रिपिंडी श्राद्ध केले जाते. महाकवी कालिदासांच्या रघुवंश महाकाव्यात त्र्यंबकेश्वर महेश्वर येथे प्रेतबाधा दूर व्हावी अशी प्रार्थना आढळते. तसेच महाभारतातील एक प्रसिद्ध प्रसंग सांगितला जातो. भीष्माचार्य आपल्या पिताश्री शंतनू यांचे श्राद्ध करीत असताना जमिनीतून शंतनूचा सुवर्ण कंकणधारी हात वर आला. तरीही भीष्मांनी शास्त्रानुसार पिंड हातावर न ठेवता दर्भावरच अर्पण केला. त्यावेळी शंतनूंनीही प्रसन्न होऊन सांगितले की तू शास्त्रावर श्रद्धा ठेवलीस म्हणून मी तृप्त झालो. यातून एकच संदेश मिळतो, श्राद्ध हे श्रद्धेने आणि शास्त्रानुसारच करावे, स्वतः म्हणजे आपल्या मनाने करू नये. त्रिपिंडी श्राद्ध कोण करतो तर बघा, विवाहित पुरुष सपत्नीक, पत्नी नसल्यास विधुर, अविवाहित पुरुष, ज्या स्त्रीला भाऊ नाही आणि आई वडील दिवंगत झाले आहेत तिलाही विशिष्ट परिस्थितीत हा अधिकार शास्त्रात मान्य केला आहे. आता आपण बघूया त्रिपिंडी श्राद्ध केव्हा करावे. तर बघा, श्रावण, कार्तिक, पौष, माघ, फाल्गुन आणि वैशाख महिन्यातील शुक्ल किंवा कृष्ण पक्षातील 5, 8, 11, 13, 14 आणि अमावस्या 30 या तिथीला हा विधी करणे योग्य मानले जाते. परंपरेनुसार 16 सप्टेंबर ते 15 नोव्हेंबर हा काळ विशेष शुभ मानला जातो. तथापि पितृदोष किंवा तीव्र त्रास असल्यास जाणकार वेदपाठींच्या मार्गदर्शनाखाली योग्य वेळी हा विधी करता येतो. त्रिपिंडी श्राद्ध कोठे करावे. श्राद्धात त्र्यंबकेश्वर मंदिर येथे त्रिपिंडी श्राद्ध करण्यास विशेष महत्त्व दिले आहे. आजकाल तर तीर्थक्षेत्रावरही हा विधी केला जातो, जसे की गोकर्ण, महाबळेश्वर, गंगाखेड, नरसोबाची वाडी, उज्जैन, गया. तसंच त्रिपिंडी श्राद्ध संक्षिप्त विधी म्हणजे प्रायश्चित्त व शुद्धी, नवीन पांढरे वस्त्र धारण करणे, ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची पूजा करणे, जव, तीळ आणि तांदळाच्या पिठाचे 3 पिंड तयार करणे, मध व तूप मिश्रित पिंड अर्पण करणे, प्रेतयोनीतील जीवात्म्यांच्या तृप्तीसाठी प्रार्थना, यथाशक्ती दान करणे, ब्राह्मण व सुवासिनींना भोजन देणे. त्रिपिंडी श्राद्धाचे फळ म्हणजे शास्त्रानुसार पितृकर्म योग्य रीतीने न झाल्यास अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होतात, असे विविध ग्रंथात वर्णन आहे. श्रद्धापूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीने त्रिपिंडी श्राद्ध केल्याने अतृप्त पितरांची तृप्ती व्हावी, त्यांना सद्गती लाभावी आणि कुटुंबावर पितरांचे आशीर्वाद राहावेत अशी या विधीमागे भावना आहे. जीवनातील सर्व अडचणी केवळ एका धार्मिक विधीमुळेच दूर होतात असे निश्चितपणे सांगता येत नाही. धार्मिक विधी श्रद्धेने करावेत आणि आवश्यक तेथे वैद्यकीय, मानसिक, आर्थिक किंवा इतर तज्ज्ञांचे मार्गदर्शन देखील घ्यावे.
पितृदेवता प्रसन्न होवोत, सर्वांना सद्बुद्धी, समाधान आणि कल्याण लाभो. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा. आणि तुमचा देखील काही अनुभव असेल तर तो कमेंटमध्ये नक्की शेअर करा. यामुळे इतरांना तो प्रेरणादायी ठरेल. तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. यामुळे हा व्हिडिओ पुढे जाण्यास मदत होते. आणि मला कमेंट देखील करा. तुमच्या कमेंटमुळे मला पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच एका आध्यात्मिक धार्मिक माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.